दादा आपलेच आहेत. दादा आपले येतो आणि वरवरची भेट नाही. आमदार पण जोडीला आहेत, उमेश पण आहे, बाकीचे पण आहेत. आम्ही परत त्याचा आढावा पण घेईल की बाबा सांगितलेल्या सूचनेप्रमाणे कामं चाललेली आहेत का नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आमदार साहेब टाकते तर त्यांना सांगा, तुम्ही यांना सांगा टाकते तर तुम्ही काळजी करू नका, टाकते तर आणि त्याला त्या नुकसानीप्रमाणे साधारणतः 5,000 पासून 37,000 37,000 पर्यंत मदत मिळते त्याला खरडून जमिनीला हेक्टरी 100%. ज्याचं खरडून टाकलं त्याचं घेतलं जाईल. अजिबात काळजी करू नका. ज्याचं खरडून गेलेलं आहे त्याचं नक्की होईल. पंचनामा झाला स्वतः शेतकऱ्यांना बोलले की ज्या ठिकाणी तेवढंच आम्ही पंचनामा करणार आहे. शासन निर्णयानुसार त्याच्यामध्ये आम्हाला उल्लेख नाही, सरसकटीचा उल्लेख नाही. सरसकट नाही करायचं आपलं. जिथं नुकसान झालं तेच करायचं आपल्याला. बरोबर आहे, नुकसान झालं तेच करणार आपण. शेतकऱ्याचं 100% गेलं, शेतकऱ्याला 80% 70% करायला हे चुकीचं आहे सर. सर तुम्ही सांगा मॅडम ना पत्र त्याचं 80% नुकसान करू राहिले. सर 15 दिवस झाले, 80% 90% तुला काय करायचं सर 15 दिवस झाले, पूर्ण कमरा इतकी माती आहे शेतात. सर कसं होणार? आम्हाला बी बोलू द्या सर, आम्हाला बी बोलू द्या ना. आमचा बी प्रश्न आहे. 15 दिवस झाले आमच्या शेतात त्याला आमच्या शेतात पाणी जायला तर तिथं कसं पाहणार आहे? तिथं आलं का तलाठी आला का कोण आलं? कोणीच नाही आलेलं. एक मिनिट याच्यासाठी काय करणार आहे सरकार? काल आमचा जिल्हा नुकसान याच्यातून वगळून गेला, वगळून टाकला. काय दिलं आम्हाला सरकारनं? 15 दिवस झाले, पूर्ण पाणी आहे सगळं काहीच नाही. जनावराला खायला काही नाही. आम्ही खांद्यावर रोज 2 मिनिट. हॅलो, तुम्ही ते खरडून जमिनीचं का टाकत नाही पंचनाम्यामध्ये? जे खरडून गेले ते खरडून टाकलं पाहिजे ते ह्याच्यामध्ये एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ते टाकून घ्या. आणि ते 80% नाही, जे नुकसान झालंय ते सगळं नुकसान घ्या. मी तुम्हाला सांगतो, मंत्री म्हणून सांगतो, तुमच्या ह्या आता जे तालुक्यात आपण आलोय तुमच्या बदनापूरला, इथं शेतकऱ्यांचा 1 गुंठ्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राचाल. अजिबात कुणाचं ज्याचं नुकसान झालंय ते सगळ्याचं हे करा. खरडून झालं असेल खरडून घ्या, पशुधन वाहून गेलं सगळं घ्या. कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकरी खूप आज अडचणीत आहे. त्यामुळे अजिबात कारण कोणी हे करू नका. सगळी काळजी घ्या अजिबात. आणि स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला, कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या, सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन हे करा. नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे. फिरून नसतं उपयोग नाही. फील्डवर 80% विहिरी ज्याचं विहीर गेले सगळं घ्या. पंचनाम्यामध्ये जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या. आणि त्यामुळे त्यात हे करू नका त्यात. ठीक आहे, मी तर प्राणसाहेब तुमच्याशी बोलतील. प्राणसाहेब बोलतील. नाही सगळंच फळबागार कुठलं नाही जे नुकसान झालंय मी तुम्हाला तेच सांगतो की कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो. आज मी तुमचे कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आले बारक्या. काळजी करू नका. तू ऐकतो ठीक आहे. नाही 1 मिनिट 2 मिनिटं थांब ना जरा. 2 मिनिटं ऐकून तर घ्या ना माझं. मी इथं आलोय, तुझं समजलं. इथं आमदार साहेब इथं आहे, तिथं प्रांत इथं आहेत सगळे. आज 1 मिनिट ऐक. तुझं जिथं नुकसान झालंय, रस्ता असो अगर नसो, तुझ्या शेतीचा जिथं नुकसान 100% तिथं जो नुकसान झालं असेल. दिवस झाले तलाठी आलेला आहे, कोणी आलेलं आहे. काय करणार आहे आम्ही? तलाठी फोनवर म्हणतो सर तुम्ही आज ऐका. सर आले म्हणून आज सगळे 9:30 इथं हजर आहे. कोणी येत नाही सर, कोणी हजर येत नाही, कोणीच येत नाही. सगळं चुकीचं आहे. आज शासकीय अधिकारी आले असाल तर तुम्ही कृषी मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी इथे येते, नाहीतर कोणी येत नाही. काळं कुत्रं विचारित नाही शेतकऱ्याला. बरं ऐका ना, कोणी विचारित नाही. काळं कुत्रं विचारित नाही शेतकऱ्याला. ऐका ना, कोण विचारतं शेतकऱ्याला? एक मिनिट आता आपण ऐका ना. बरं 2 मिनिट ऐका. हे बारक्या 2 मिनिट ऐका ना. मी सांगतो 1 मिनिट. मी आवाज बंद करा. मोटरसायकल बंद करा. मोटरसायकल बंद करा. जे काय म्हणते कोणीच नाही आले. नाला फुटला, पाठीमागे फुटला.
तलाठीला फोन लावला, तलाठीला 5 वेळेस फोन लावला, नुकसान नाही म्हणते, मग तुम्हाला वर राहते. हे तलाठी- तलाठी कुठे तलाठी कुठे तलाठी कुठे तलाठी कुठे तुम्हाला सांगतो, एक जर पंचनामा राहिला विहीर बुजलेली असू द्या, कुठला असू द्या, तर तुम्ही शांत राहा, सगळ्यांनी ऐकून घ्या. माझं कुठलाही हा 16 तारखेला पत्र झालं कलेक्टरनं. कोण मॅडम कलेक्टर मॅडमनी लावाल मॅडमला फोन लावा तुला. कोण आहे मॅडम? हे रोज अंधार घालतात ना तुम्ही. एक मिनिट कलेक्टर मॅडमनी रोज फोन लावा, मी बोल तिला. लाव, तूच लाव, तुम्हीच लावा. तूच लाव. तू लाव 16 तारखेला पत्र काढलेलं आहे. लोक करते तुम्ही येशीत बसता, लोक करते त्याला त्रास होतो. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. 16 तारखेला तिनं पत्र काढलं. येऊन बघितलं आज हे साहेब आले म्हणून सर आले, नाही तर कोण येतं? नाही, हे ADM साहेब कधी दिसले का? बस याचे कोण नाही पाहिलं. कोणची राय चुकी आहे? आम्ही बोलतो ना, माझ्यावर विश्वास नाही तुमचा. काय करणार आहे? काय दिलं आम्हाला? काय दिलं? पंचनामे थोडे पाणी वाचल्यानंतर विस्तृत करतात. पहिले करून घ्या बांधव ना, प्राथमिक करून घ्या. ऐका ना, खोटं नका बोलू, पत्र आहे माझं. पंचनामे हे तुझ्यामुळे हे झालंय. लावा, फोन लावा त्यांना. बरोबर साहेब याच्यामुळे चालले याला चुके गेले न्यूज बोलत नाही म्हणजे मी कलेक्टर मॅडम इथे येऊन सांगितलं हे आत्ताच येतं पाणी करून मग घेऊ ना तुमची. कालचा व्हिडिओ तहसीलदार डायरेक्ट सरकार सरकार सरकार